कर्जतमधील हलवली इथे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। मतदानाची वेळ जरी शासनानं 7:30 ही ठरवलेली होती तरी सुद्धा 8 वाजले तरी अद्याप मतदान सुरू झालेलं नाही। आताची महत्त्वाची बातमी कर्जतमधून तर आपण सकाळपासून पाहतो अलिबागमध्ये बिघाड झालेला आहे। त्याचबरोबर आणखी एका ठिकाणी सुद्धा मतदान प्रक्रिया खोळंबल्याची माहिती मिळालेली होती आणि आता कर्जतमधून सुद्धा तशीच बातमी समोर आलेली आहे। 7:30 वाजून गेलेले आहेत, 8 वाजत आले तरी सुद्धा तिथली मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाहीये, कारण हलवली इथे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे तिथे अद्यापही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यभरात आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचं मतदान पार पडणार आहे। मी आता आहे कर्जतमधील हलवली ग्रामपंचायतमध्ये। हलवली जिल्हा परिषद शाळेवरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, पण ह्या ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून आपण बघू शकतो की रांगच रांग लागलेली आहे, परंतु आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाहीये। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशीन चालत नाहीये। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल? 7:30ची वेळ होती मात्र अजूनपर्यंत एकही मतदान झालेलं नाहीये। खूप लेटच होतंय, कारण आज भरपूर लोकांना, ग्रामस्थांना कामावर जायचंय, कुणाला कुठे हॉस्पिटलला जायचंय, कुणाला मतदान करून। पण 7:30 वाजल्यापासून जी लाईन बघताय तुम्ही, आतापर्यंत बघा एकही मतदान अजून होऊ शकलं नाही। त्या ईव्हीएम मध्ये काय घोटाळा आहे आम्हाला माहिती नाहीये। इनव्हॅलिड येते, त्यांनी चेकिंग केलं तर मग त्यांनी चेकिंग काय केलं? जे अर्धा तास अगोदर चेकिंग केलं जातं मशीन, त्याच्या आधी त्यांनी काय केलं